आज 28 जानेवारी 2022 टी अपात्र 7,800 परीक्षार्थींना केले पास ही माहिती पुणे या ठिकाणावरून समोर येत आहे. पुण्यातील जे IT सेलचे जे काही पोलीस आहे यांच्याकडून हा तपास करण्यात आलेला होता. तर त्या संदर्भात सर्व सविस्तर माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर त्रुटी पूर्तता, अघोषित शाळा, प्रचलित धोरण या तीनही प्रमुख मुद्द्यांकरिता मुख्यमंत्र्यांची बैठक कधी होणार? हा प्रश्न आता प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक जवळपास महाराष्ट्रातील 60,000 शिक्षकांना पडलेला आहे. आणि या 60,000 पेक्षा जास्त महाराष्ट्रातील जे काही सर्व शिक्षक आहे, यांचे जे काही शिक्षक आमदार आहे, पदवीधर आमदार आहे काही पदवीधरांचे, तर हे नेतृत्व नेमकी काय करतंय महाराष्ट्रामध्ये असा देखील प्रश्न आता समोर येत आहे. त्याची देखील माहिती सर्व आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर इयत्ता 10वी, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा कामकाजांवरती वेगवेगळ्या पद्धतीने आता बहिष्कार टाकण्यास सुरुवात झालेली आहे. कुणी कुणी हा बहिष्कार टाकलेला आहे ती माहिती आपण पुढे बघणार आहोत. सर्वात प्रथम TET मध्ये जवळपास 7,800 परीक्षार्थ्यांना पास केल्याची माहिती आता समोर येत आहे. आता ही जी काही सविस्तर माहिती आहे, पुणे पोलीस जे आहे यांच्याकडून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तर या संदर्भात वेगवेगळ्या न्यूजमध्ये तसेच वेगवेगळ्या जे काही पेपर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या संदर्भात सविस्तर माहिती आलेली आहे, आकडेवारी आलेली आहे. 2019-20 मध्ये जी काही TETची परीक्षा झालेली होती, या TETच्या परीक्षेमध्ये 16,592 परीक्षार्थींना पात्र करण्यात आलेले होते, म्हणजे पास करण्यात आलेलं होतं एकूण सर्व. आणि आता हे जे काही 16,592 एकूण विद्यार्थ्यांना पास करण्यात आलेलं होतं, तर या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल जो आहे त्याची पडताळणी करण्याचं काम सुरू होतं. ही पडताळणी केल्यानंतर आता मोठी आकडेवारी जी आहे ती समोर येत आहे. निकालाची जेव्हा पडताळणी केली, तर निकालाची पडताळणी केल्यानंतर यामध्ये एकूण 7,800 परीक्षार्थी जे आहे ते अपात्र असल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती आता समोर येत आहे. म्हणजे 16,592 पैकी 7,800 विद्यार्थ्यांना, परीक्षार्थ्यांना पास करण्यात आलेलं होतं की जे अपात्र होते. मग ही जी माहिती आहे याच्यावरून जर आपण हिशोब जर केला तर 16,592 विद्यार्थ्यांपैकी जर 7,800 परीक्षार्थ्यांना जर पास केलं, याची जर टक्केवारी जर आपण काढली तर ती टक्केवारी जवळपास 47% ही एवढी टक्केवारी ती समोर येते. म्हणजे जवळपास 47% बोगस विद्यार्थ्यांना पास करण्यात आले का? असा प्रश्न आता समोर उद्भवलेला आहे. आणि त्याच सोबत जे काही परीक्षार्थ्यांना पास करण्यात आलेलं आहे, त्यांच्याकडून काहीतरी का होईना आर्थिक तडजोड जी आहे ती निश्चित झालेली असेल. मग याचा जर आपण हिशोब केला तर एका विद्यार्थ्याकडून जर 1,00,000 अशा पद्धतीचा जर देवाण-घेवाण जर काही झालेली असेल, तर या 7,800 गुणिले 1,00,000 जर केलं, तर ती जी काही एकूण आकडा येतो, तो येतोय 78 कोटी. आणि हेच जर आपण 50,000 या नुसार जर हिशोब जर केला, तर 7,800 गुणिले 50,000 असा जर गुणाकार केला, तर तो गुणाकार आपल्याला पाहायला भेटतो 39 कोटी एवढी रक्कम जी आहे ती पाहायला भेटते. म्हणजे जवळपास ही जी आकडेवारी जाती ती 39 कोटी ते 78 कोटीच्या जवळपास ही आकडेवारी जी आहे ती निश्चित असू शकते. म्हणजे ही असणार आहे का? असा प्रश्न जो आहे तो आता सर्वसामान्य शिक्षकांना भेडसावत आहे. कारण आकडेवारी तर समोर आली का 7,800 परीक्षार्थ्यांना अपात्र जे आहे परीक्षार्थी ते पास करण्यात आलेले होते. मग यांचा साधा सोपा गुणाकार जर केला 1,00,000 किंवा 50,000 ने, तर तेवढी आकडेवारी येते. जवळपास 47% ही आकडेवारी आपल्याला बोगस असल्याचं चित्र पाहायला भेटतो. आणि हे सर्व प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत का 47% बोगस विद्यार्थी पास केले का? आणि 78 कोटी किंवा 39 कोटी एवढी रक्कम जी आहे त्याचं नेमकी काय आहे? याविषयी देखील सविस्तर माहिती निश्चितच जे काही आता तपास यंत्रणा काम करत आहे त्यांच्याकडून जी काही अधिकृत माहिती येईल ती अधिकृत माहिती आपण पुढे बघणारच आहोत. परंतु सध्या तुर्तास 7,800 परीक्षार्थ्यांना पास केल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती समोर येत आहे.
आणि निश्चित अत्यंत चांगल्या पद्धतीने हे प्रशासनाचं काम जे आहे, यंत्रणेचं काम शासनामार्फत सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यानंतर त्रुटीपूर्तता, अघोषित शाळा, प्रचलित धोरण या तीनही मुद्द्यांकरिता प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. महाराष्ट्रातील जवळपास 60,000 शिक्षक या प्रश्नानुसार अफेक्टेड आहे. या 60,000 शिक्षकांचा हा प्रश्न आहे महाराष्ट्रातील आणि या 60,000 शिक्षकांकरिता एक बैठक फक्त मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्रातील जवळपास असंख्य विभागानुसार जर शिक्षक आमदार, पदवीधर आमदार बघितले 10-15 हे शिक्षक पदवीधर आमदार आहे. यांना शासनाकडून शिक्षक पदवीधरांचे प्रश्न सोडवण्याकरिता पगार मिळत असतो. परंतु यांच्याकडून अजून एक मुख्यमंत्र्यांसोबत, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुद्धा अजून शिक्षकांकरिता लावण्यात आलेली नाहीये. ही अत्यंत खेदजनक बाब म्हणावी लागणार आहे. मग हे शिक्षक आमदार, पदवीधर आमदार नेमके करताय काय? असा देखील प्रश्न आता सर्वसामान्य शिक्षक जो आहे तो विचारू लागलेला आहे, की या त्रुटीपूर्तता, अघोषित प्रचलित धोरणाकरिता मुख्यमंत्र्यांचं ऑनलाईन पद्धतीने किंवा इतर ठिकाणी देखील मीटिंग ज्या आहेत त्या सुरू आहे. परंतु मग शालेय शिक्षण मंत्री ह्या पण नेहमी अनुदानाच्या संदर्भात बोट असेल तर ते अर्थ खात्याकडे दाखवतात. त्यांना सुद्धा अजूनही मुख्यमंत्र्यांची बैठकीची वेळ मिळालेली नाही का? असा प्रश्न आता समोर येत आहे. जर शालेय शिक्षण मंत्र्यांना जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीची जर वेळ मिळत नसेल, तर नेमकी याला काय म्हणायचं? असा प्रश्न जो आहे तो निश्चित समोर येत आहे. सर्वसामान्य शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरिता जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री भाषणांमध्ये सांगत असतात, की जानता राजा वगैरे अशा उपमा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांना दिले जातात. मग जनतेचा प्रश्न जर या कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांकडून सोडवला जात नसेल, तर अत्यंत खेदजनक बाब जी आहे ती म्हणावी लागेल. अशी माहिती जी आहे ती शिक्षकांकडून समोर येत आहे. तर निश्चितच त्रुटीपूर्तता, अघोषित प्रचलित धोरणाकरिता मुख्यमंत्र्यांची बैठक घेण्याकरिता काही वेगवेगळ्या पक्षीय संघटनेचे पदाधिकारी प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडून देखील अधिकृत माहिती आल्यानंतर या बैठकीचं वेळापत्रक जे समोर येईल, ती देखील माहिती समोर आल्यानंतर ती माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर इयत्ता 10वी, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा कामकाजावर बहिष्कार जो आहे तो वेगवेगळ्या जे काही संस्था चालकांचं मंडळ जे आहे नागपूर या ठिकाणावरून बहिष्कार टाकण्यासंदर्भात निवेदन जे आहे ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा इतर जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत त्यांना देण्यात आलेलं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये आता शिक्षकांकडून सुद्धा या संदर्भात बहिष्कार टाकण्यात येणार का? याची देखील माहिती समोर आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढं बघणार आहोत.